तर आता तिसरा टप्पा आहे ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग कशामुळे होते याचं सोपं कारण आहे. ओव्हर ट्रेडिंग होते कारण तुमच्याकडे एक प्लॅन नसतो. काय प्लॅन नसतो? तुम्हाला माहित नसतं एंट्री कधी करायची, तुमचा रिस्क कुठे आहे आणि तुमचा रिवॉर्ड कुठे आहे. तुम्ही काय करता, कुठे पण एंट्री घेता आणि मग त्याच्यानंतर कुठे पण एक्झिट करता. याचा अर्थ तुम्हाला एक प्लॅन पाहिजे, ज्याच्यामुळे तो प्लॅन एक्झिक्युशन जर झाला तर तुम्हाला काही वाईट पण नाही वाटणार, एक प्रॉपर रिस्क पण भेटेल, प्रॉपर रिवॉर्ड पण भेटेल. तर आता मी ते चार्ट वरती घेऊन जातो. ठीक आहे. तर चार्टवरती मला काय दिसतंय की निफ्टी फिफ्टी करंटली 22,000 आहे. मग मला दिसतं की मी इथे एक छोटासा रिस्क घेऊ शकतो जर इथे खाली ब्रेकआउट दिला तर. आणि माझा प्लॅन आहे की एक एवढा रिवॉर्ड भेटेल मला, म्हणजे हा रिवॉर्ड आणि एवढीशी रिस्क माझी. जर मला हे माहिती असेल, मी जर हे प्लॅन एक्झिक्यूट केला तर सिम्पल आहे, जर इथून खाली आलं तर मला एवढा प्रॉपर टार्गेट भेटेल, नाहीतर मग माझा एवढा रिस्क मध्ये पैसे जातील. पण जर समजा हे खाली गेले म्हणून मी इथे अचानकच एंट्री केली तर मग लॉजिकली स्टॉप लॉस कुठे बनतो? इथे. पण आपण काय करतो, थोडं पण मार्केट वरती गेलं की